मुंबई विमानतळावर मोठा अपघात सुदैवानं टळलाय। विमानाच्या मागील भागाचा धावपट्टीला स्पर्श झालेला आहे। मुंबई विमानतळावर हा मोठा अपघात सुदैवानं टळलेला आहे। विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत। मुंबई विमानतळावर मोठा अपघात सुदैवानं टळलाय। विमानाच्या मागील भागाचा धावपट्टीला स्पर्श झाला आणि हा अपघात जो आहे तो सुदैवानं टळल्याचं इथं पाहायला मिळतंय। तर विमानाच्या मागील भागाचा धावपट्टीला स्पर्श झाला। विमानातील सर्व प्रवासी कर्मचारी सुरक्षित आहेत। मुंबईत प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे इंडिगोच्या एअरबेस A321 या विमानाचा मागच्या भागावर रनवेवर स्पर्श झाला होता आणि त्यानंतर विमानानं पुन्हा लँडिंगचा प्रयत्न केला आणि सुरक्षितपणे विमान उतरलेलं आहे। प्रोटोकॉलनुसार विमानाची आवश्यक तपासणी जी आहे ती झाली आहे, दुरुस्ती करण्यात येईल असं सांगितलं गेलेलं आहे। तसंच नियामक मंजुरी मिळाल्यानंतरच ते पुन्हा कार्यरत होईल असं स्पष्टीकरण इंडिगोनं दिलेलं आहे। एक अतिशय महत्त्वाची बातमी आपण बघतोय। सीमा दाते आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले आहेत। सीमा, काय अधिकची माहिती? नक्कीच नाही, खरं तर खूप मोठा अपघात जो आहे तो टळलेला पाहायलाच मिळतोय। मुंबई विमानतळावर इंडिगोचं विमान होतं आणि विमान टेक ऑफच करणार होतं। त्या दरम्यान विमानाचा जो मागचा भाग असतो म्हणजे मागे जो शेपटीसारखा भाग असतो तो भाग रनवेवरती आल्यानंतर खाली धावपट्टीला त्याचं घर्षण झालं, घसरला तो आणि त्यामुळे खूप मोठा अपघात जो आहे तो टळल्याचं म्हणावं लागेल। लगेचच विमान जे आहे त्याचं लँडिंग थांबवलं आणि त्यानंतर ते सुरक्षित आहे काय तपासलं गेलं। सध्या आपण जर पाहिलं तर विमानातले जे कर्मचारी आहेत ते आणि एकूणच प्रवासी जे आहेत ते सगळे सुरक्षित असल्याचं पाहायला मिळतंय। स्नेहिल, अगदी धन्यवाद सीमा, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर विमानाच्या मागील भागाचा धावपट्टीला स्पर्श झालेला आहे आणि यावेळेस आपण बघतोय एक अतिशय महत्त्वाची बातमी मुंबई विमानतळावरून समोर आली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।